अमर बिल्डर, वी बिल्ड फ्यूचर प्रेझेंट्स एजू दिशा. नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुढारी एजू दिशा आयोजित प्रस्तुत करते अमर बिल्डर्स वी बिल्ड फ्यूचरच्या या विशेष व्यासपीठावरती आज आपण देशाच्या शैक्षणिक भविष्याचा वेध घेणार आहोत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणीला आता 4 वर्ष उलटली आहेत. या 4 वर्षामध्ये पुस्तकी शिक्षणाकडनं कौशल्य आधारित शिक्षणाकडे वळताना नेमकं काय साध्य झालं, अंमलबजावणीच्या या प्रवासामध्ये कोणती आव्हानं जाणवली, येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी तसंच शिक्षण संस्थांसमोर नेमक्या कोणत्या नव्या संधी खुल्या झाल्या, या सर्व प्रश्नांवरती मंथन करण्यासाठी आपल्यासोबत आज नामवंत विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहेत डॉक्टर मोहन वामन, ते ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी पुण्याचे कुलगुरू आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रफुल्ल हत्ते, ते MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणेचे अधिष्ठाता आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष सोनावणे, ते PCET पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी तळेगाव पुण्याचे कुलगुरू आहेत. आणि आपल्यासोबत आहेत या चर्चेमध्ये डॉक्टर अभय चेरे, AICTEचे माजी उपाध्यक्ष म्हणून आपण त्यांना ओळखतो. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. या परिसंवादाला सुरुवात करत असताना मी सगळ्यात आधी जेरे सर तुमच्यापासून सुरुवात करीन, कारण अर्थातच नव्या शिक्षण धोरणाविषयी बोलत असताना आपलं त्यासाठीचं असलेलं कार्य राष्ट्रीय पातळीवरचं, त्या अनुषंगाने मला एक साधारणपणे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, विद्यार्थी पालक जे प्रामुख्यानं हा परिसंवाद पाहत आहेत, त्यांना एक कल्पना यावी की नेमकं काय चाललंय, कुठल्या टप्प्यापर्यंत ही अंमलबजावणी पोहोचलेली आहे, काय चित्र तुम्हाला दिसतंय? बेसिकली NEPचा जर आपण विचार केला तर NEP म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये जेव्हा आपण त्याचा विचार करतो त्यावेळेस पूर्वीच्या शिक्षणापेक्षा आता NEPच्या नंतरचं जे शिक्षण धोरण आहे त्याच्यात खूप मोठे बदल सुचवलेले आहेत. पहिला बदल म्हणजे जसं तुला म्हणलं तसं की खूप मोठा स्ट्रेस आहे इंटरडिसिप्लिनरी, ट्रान्सडिसिप्लिनरी, मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनवर. म्हणजे फक्त एका स्ट्रीमचं एज्युकेशन नाही घ्यायचं, तर यांना 2-3 स्ट्रीम्स एकत्र करून एक वेगळ्या पद्धतीचे कोर्सेस आपल्याला डेव्हलप करता येतील का, त्याच्यावर मोठा स्ट्रेस आहे. आणि त्या अनुषंगाने कॉलेजेस पण काम करत आहेत. दुसरा जो महत्त्वाचा स्ट्रेस आहे तो आहे इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी याकडे, की बाबा रे तुम्हाला आता जॉब सीकर नाही तर जॉब गिव्हर कसं बनवता येईल. आणि कारण की आज जर तू विचार केलास तर आज फक्त जर टेक्निकल एज्युकेशनचा विचार केलास तर भारत हा सगळ्यात जास्त आता इंजिनिअरिंग प्रोड्युसिंग देश आहे. म्हणजे वर्षाला आपण एक 15 लाख इंजिनियर्स बनवतो. आपण चायनालाही ह्याच्यामध्ये मागे टाकलेलं आहे. तर ह्या सगळ्या लोकांना शेवटी जाऊन तुम्हाला जगामध्ये जॉब्स ग्रॅब करायचे आहेत. तर तुम्हाला जर अशी मुलं तयार करायची असतील की जी ग्लोबल चॅलेंजेस किंवा ग्लोबल आव्हानांना कसे पेलू शकतील, तर त्याकरता जर आपल्याला विद्यार्थी घडवायचे असेल तर त्याकरता काय करावं लागेल, त्या संदर्भात NEPमध्ये भरपूर मोठा विचार आहे. तिसरा महत्त्वाचा आहे तो लाईफ लॉंग लर्निंगचा आहे, की ना तुम्ही आयुष्यभर तुमचं एक माइंडसेट कसा असावा, की जिथं तुम्ही लाईफ लॉंग लर्निंग तुम्ही करू. कारण की आज तू बघतोयस की प्रत्येक 5-6 वर्षांनी सगळ्या टेक्नॉलॉजीज बदलत आहेत, जॉबचे रोल्स बदलत आहेत, इन जनरल कल्चरही बदलत आहे. तर ह्या आव्हानांना तुम्ही कसे तोंड देऊ, प्रोफेशनली तुम्ही कसे रेलेव्हंट राहाल, या गोष्टीकडेही त्याच्यावरही फोकस आहे. नंतर मातृभाषेतलं शिक्षण या गोष्टीवरही भरपूर फोकस आहे, की ना तुम्ही हायर एज्युकेशन, एस्पेशली टेक्निकल एज्युकेशन असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या मातृभाषेमध्ये कसं घ्याल. आणि त्याचबरोबर तुम्ही एक ग्लोबल सिटीजन म्हणून कसे उभे राहाल. तर असा NEPचा सगळा मोठा फोकस आहे. आणि सगळे जे आताचे जे विद्यापीठ आहेत ते त्या अनुषंगाने त्या दिशेने जायचा आता प्रयत्न करत आहेत. आणि खूप साऱ्या लोकांनी खूप साऱ्या विद्यापीठांनी चांगला प्रयोग केलेले आहेत, सक्सेसफुल प्रयोग आहेत. काही ठिकाणी खूप चांगलं काम झालेलं आहे, काही ठिकाणी अजून काम करायची गरज आहे. पण मला विद्यार्थ्यांना हेच सांगायचं या अनुषंगाने की NEPमुळे जो एक पॉझिटिव्ह चेंज आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये येतो, की जिथे पूर्वीचं जे घोका ओका होतं त्याच्यातून आता आपण स्किल बेस्ड एक्सपिरियन्शियल
एक्सपिरियन्शियल लर्निंग बेस्ड एज्युकेशनकडे आपण चाललेलो आहोत. म्हणजे स्वतः करून बघायच्या सगळ्या गोष्टी, त्याच्यातून एक्सपिरियन्स घ्यायचा आणि त्यामुळेच आपल्या मुलांची एम्प्लॉयबिलिटी वाढणार आहे. म्हणजे आपण फार नेमकेपणाने जसं म्हणालात की घोका आणि होका याच्या पलीकडे आता जाण्याचा हा सगळा प्रवास आहे आणि त्या दृष्टीनं सगळं सुरू झालं. मी हत्ते सर आपल्याकडे येतो. मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं. सरांनी अगदी सुरुवातीला इथं इंट्रा डिसिप्लिनरी या कॉन्सेप्टचा उल्लेख केला. ह्या ज्या नव्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्याविषयी प्रामुख्याने एक वेगळं कुतूहल आहे मनामध्ये. काही शंकासुद्धा आहेत या सगळ्याच्या मनामध्ये की कसं प्रॅक्टिकल होणार, कसं होणार, तर कसा परिणाम एकूण जाणवेल असं आपल्याला वाटतं. खरं तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कारण की आपण जर का बघितले की एक समजा मेकॅनिकल इंजिनियर असा कोणीतरी एक विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतली तर तो नक्की मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन बाहेर पडणार हे अगदीच आपल्यालाही माहिती आहे. परंतु NEP मध्ये प्रोव्हिजन केलेली आहे की एका विद्याशाखेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतली परंतु तुम्हाला दुसरं इंटरडिसिप्लिनरी ज्ञान घ्यायचं आहे, म्हणजे त्याला कम्प्युटिंग स्किल्स हवेत, प्रोग्रामिंग स्किल्स हवेत किंवा अगदी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं काहीतरी शिकायचं आहे तर NEP मध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे अगदी आता आमच्या महाविद्यालयातले जर का उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक केमिकलचा विद्यार्थी डेटा सायन्स शिकू शकतो, मेकॅनिकलचा विद्यार्थी आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकू शकतो, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनचा विद्यार्थी हा हेल्थकेअर सारख्या डोमेनमध्ये शिकू शकतो. ही जी ताकद आज निर्माण केली ती NEP ने निर्माण केलेली आहे. म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी जर का आपण हा विचार केला की एक इंजिनियर हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेईल परंतु तो खरोखर डॉक्टरांबरोबर काम करू शकतो का, तर आज हे शक्य आहे. म्हणजे त्याने ते स्पेशलायझेशन घेतलं हेल्थकेअर टेक्नॉलॉजी म्हणून तो ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये काम करू शकतोय आणि ही जी काय कॅपॅबिलिटी निर्माण केली ही NEP ने निर्माण केलेली आहे. आणि मला वाटतं आज NEP मुळे ह्या सगळ्या ज्या काय ओपनिंग्स विद्यार्थ्यांना मिळतात त्याचा विद्यार्थ्यांनी नक्की फायदा करून घ्यावा. कारण की इंडस्ट्रीची पण डिमांड तशी होते. इंडस्ट्रीला आज फक्त केमिकल, फक्त मेकॅनिकल इंजिनियर किंवा फक्त कॉमर्स, फक्त BSc ही गरज राहिलेली नाही आहे. तर आज इंटरडिसिप्लिनरी ज्ञानाची गरज निर्माण झालेली आणि ही गरज ओळखूनच NEP ने पावलं तशी उचललीत आणि विद्यार्थ्यांनी पालकांनी देखील या संधीचा फायदा नक्कीच करून घ्यावा आणि अशा महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये ॲडमिशन घ्यावी की ज्यामध्ये ह्या फॅसिलिटीज त्यांना नक्कीच मिळतात. तर आणखी हे सोपं करून सांगायचं तर कशा पद्धतीने हे पूरक ठरू शकेल. दोन्ही गोष्टी पूरक एकमेकांना ठरू शकतात. म्हणजे एकीकडे इंडस्ट्रीची डिमांड आहे आणि दुसरीकडे आपण बघितलं की प्रोव्हिजन्स केलेली आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की इंडस्ट्री मागते की आम्हाला एक इंटरडिसिप्लिनरी ज्ञान असणारे एक इंजिनियर्स हवेत किंवा डिझायनर्स हवेत आणि त्याच वेळेस ह्या विद्यापीठ आणि महाविद्यालय तयार आहेत. मग जर का इकोसिस्टम आपण ज्याला म्हणू इकोसिस्टम तयार झालेली असेल त्याचबरोबर इंडस्ट्री पण त्याच्याबरोबर हात जोडून उभी असेल तर नक्कीच उद्याचे घडणारे जे ग्रॅज्युएट्स आहेत हे 100% इंडस्ट्री रेडी असं आपण म्हणू हे घडतायत आणि पॉसिबल झालं NEP मुळे. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टीचा जो काही एक प्रामुख्याने आपण सर्वात मोठा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना मिळू लागलेला आहे. पालक देखील आज जागरूक झालेले आहेत. पालकांना देखील माहिती की माझा मुलगा माझी मुलगी हे सगळं आता हे इंटरडिसिप्लिन शिकले पाहिजे. म्हणजे आता आम्ही फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना लँग्वेजेस शिकवतो, त्यांना प्रोग्रामिंग स्किल्स शिकवल्या जातात, डिझाईन थिंकिंग सारखे कोर्सेस शिकवल्या जातात. हे सगळं शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे इंडस्ट्रीकडनं आणि NEP मुळे त्या प्रोव्हिजन्स पण आमच्या अकॅडमिक स्ट्रक्चरमध्ये शक्य झालेले आहेत. अगदी. सोनावणे सर, हा जो मुद्दा आहे तो पुढे घेऊन जातो. सोनावणे सर, मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की प्रामुख्यानं जो मुद्दा येतो जेरे सर तो असतो एम्प्लॉयबिलिटीचा. तर तो मुद्दा निकाली काढण्यासाठी त्याच्यावरती काम करण्यासाठी कशा पद्धतीनं नव्या NEPच्या नुसार प्रयत्न होणार. आता आपण जे बघत आहोत आजच्या एकदा फास्ट गोईंग काळामध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन हे फार फास्ट ट्रॅकवर होत आहे आणि जेव्हा टेक्नॉलॉजी चेंज होतात आणि आजकाल इंडस्ट्री त्या इमिजिएटली अडॉप्ट करतात त्यावेळेला जुन्या पद्धतीची शिक्षण शैली आहे जिथे आपल्या स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या 5-6 वर्षामध्ये करिक्युलम चेंज करतात. तिथे आपल्याला करिक्युलममध्ये कंटिन्युअस बदल घडवायचा आहे. त्या दृष्टीने काम झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये करिक्युलम डेव्हलपमेंट हे 2 वेगवेगळ्या स्तरावर करतो. एव्हरी इयर प्रत्येक वर्षी आम्ही मायनॉर करिक्युलम डेव्हलपमेंट करतो ज्याच्यात 10 to 20% करिक्युलम अपग्रेडेशन होतं आणि मेजर चेंज 3 वर्षानंतर आम्ही करतो की ज्यावेळेला इंडस्ट्री डेव्हलपमेंटच्या ट्यूनमध्ये हा करिक्युलम मुलांना दिला पाहिजे. स्किल बेस्ड एज्युकेशन आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ॲक्च्युअल प्रॅक्टिकल एक्सपोजर देऊन मुलांना जास्तीत जास्त कसं प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं पाहिजे आणि इंडस्ट्री कोलॅबरेशनमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने करिक्युलम डेव्हलपच नाही केला पाहिजे तर रन पण केला पाहिजे. त्या दृष्टीने कसे आपण एफर्ट्स घेतले पाहिजे ही एक काळाची गरज बनत चालली आहे.
फॉर एक्झाम्पल आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा सब्जेक्ट फक्त इंजिनिअरिंग पुरता मर्यादित न ठेवता तो सब्जेक्ट आपण लॉ, डिझाईन, सायन्स आणि फार्मसी इतर सर्व स्ट्रीमला कशा पद्धतीने देऊ शकतो, ह्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा होईल त्यावेळेला आपण म्हणू शकतो की मुलं हे खरंच आजचे जे चॅलेंजेस आहेत ते स्वीकारायला तयार आहेत आणि एम्प्लॉयबिलिटी त्या दृष्टीने आपली वाढू शकेल. इंडस्ट्री ह्या आपल्या पद्धतीने टेक्नॉलॉजी ड्राईव्ह करत असतात, परंतु पुढाकार हा युनिव्हर्सिटी आणि एज्युकेशन सिस्टीमने घ्यायचा आहे की आपण त्या पद्धतीने त्यांना कसे एम्प्लॉयबल ग्रॅज्युएट्स तयार करून देऊ शकतो, हे सर्वस्व त्या युनिव्हर्सिटीवर आणि त्या करिक्युलमवर आधारित असतं. इन्स्टिट्यूट आणि त्याचबरोबर इंडस्ट्री यांनी एकत्रितपणे जाणं हे या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. अर्थात सर, यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यावरनं तुम्ही पण सुरुवातीला जी मांडणी केली त्यावरनं एक लक्षात येतं की आता एक इन्सिक्युरिटी वाढलेली आहे लोकांच्या मनामध्ये की आपण आता शिक्षण घेतोय, आपण शिक्षण घेतलेलं आहे, आपण कदाचित नोकरीला लागलो आहे आणि त्याच्यानंतर काही 5-6 वर्षांनंतर असा एक काळ येतो की जिथे त्या व्यक्तीला वाटू लागतं, त्या तरुणाला वाटू लागतं की आता पुढे काय, किंवा मी आता जे करतोय तेच मी अजून काही वर्ष करू शकेन का. हे जे प्रश्नचिन्ह आहे ते सोडवण्याच्या दृष्टीनं लाईफ लाँग लर्निंग याच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं जे प्रयत्न आहेत ते NEP मध्ये झालेले आहेत. खूप तुझा चांगला प्रश्न आहे. बेसिकली जेव्हा आता तू सध्या आताचा जो काही लँडस्केप जर आपण विचार केला, ज्या पद्धतीने सगळ्या टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होती, ज्या पद्धतीने इंडस्ट्री इव्हॉल्व होतीये की प्रत्येक 7-8 वर्षांनी सगळंच बदलत आहे. म्हणजे आज जो रेलेव्हंट आहे तो 8 वर्षांनी कम्प्लिटली ऑब्सोलीट होऊन जातोय, तो इररेलेव्हंट होऊन जातोय. आणि भरपूर वेळा आम्ही जेव्हा इंटरनली कॉलेजेसशी पण बोलतो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात येतं की ना ह्या मुलांचं पुढे काय होणार आणि ह्या मुलांना पुढे परत मेनस्ट्रीम कसं त्यांना प्रोफेशनली रेलेव्हंट ठेवायचं की कारण की बघ ना, मुलगा ग्रॅज्युएट होतो 22व्या वर्षी, 22-23व्या वर्षी मुलगा ग्रॅज्युएट होतो. त्याच्यानंतर जर तो 8 वर्ष 10 वर्ष जर तो रेलेव्हंट राहिला असं जरी आपण विचार केला तर तो 30व्या वर्षी 32व्या वर्षी इररेलेव्हंट होतो. आता 32व्या वर्षी जर तो इररेलेव्हंट किंवा ऑब्सोल्यूट व्हायला लागला तर त्यावेळेस त्याचं लग्न झालेलं असतं, त्यांनी घर कुठेतरी घेतलेलं असतं, एखादी छोटी गाडी घेतलेली असते, त्याचे EMIs चालू असतात, काही लोकांना एखाद्या 2 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा असेल, मुलगी असेल, कोणीतरी असेल. त्यावेळेस भरपूर वेळा आम्ही मुलांना हे पण म्हणतो की बाबा रे, तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं फील्ड ट्रॅक करायचं आहे की तुम्हाला रेलेव्हंट राहण्याकरता काय काय करावं लागेल हे तुम्ही बघायची गोष्ट आहे. कारण अशी निश्चित परिस्थिती या पिढी बाबतीत आता येणार आहे जी मिलेनियल जेन्झीज ज्याला आपण म्हणतो की जिथं त्यांना स्वतःच्या मुलाचीही फी भरावी लागणार, मुलामुलीची आणि स्वतःचीही फी भरावी लागणार आहे. कारण की 8 वर्षानंतर 9 वर्ष 10 वर्षानंतर जर तुम्ही इररेलेव्हंट झाला तर तुम्हाला परत कॉलेजेसमध्ये किंवा स्कूल्समध्ये यायची गरज आहे. त्या अनुषंगाने इव्हन कॉलेजेसना त्यांचे बिझनेस मॉडेल्स चेंज करावे लागणार आहेत. म्हणजे आत्ताचा जर तू विचार केला तर कॉलेजेसचे बिझनेस मॉडेल हे 18 ते 22 वर्ष हा वयोगट घेऊन त्याच्यावर आधारित बिझनेस मॉडेल्स आहेत त्यांचे. पण असं वाटतं मला असं वाटतं की पुढचे जे कॉलेजेसचे बिझनेस मॉडेल्स असणार आहेत ते ह्या मुलांना रिट्रेन करणे किंवा रिस्किल करणे, अपस्किल करणे ह्यामध्ये त्यांचे जास्त बिझनेस मॉडेल्स असणार आहेत. की बाबा रे की तू 8 वर्ष तू शिक्षण घे आमच्याकडे, जा 10 वर्ष नोकरी कर, परत ये आमच्याकडे, मी तुला अपस्किल करीन, परत जा 5-10 वर्ष, परत ये आमच्याकडे. म्हणजे आता एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सना एक काय म्हणता येईल प्रोफेशनल स्पाऊस सारखं डेव्हलप व्हावं लागणार आहे की बाबा रे मी तुझ्याबरोबर 50 वर्ष आहे, ओके, की तू जा, मी तुझी काळजी करीन, आय विल एन्श्युअर दॅट यू रिमेन रेलेव्हंट. अशा पद्धतीचे बिझनेस मॉडेल्स आपल्याला ते डेव्हलप करावे लागणार आहेत. आणि त्या अनुषंगाने NEP मध्ये लाईफ लाँग लर्निंगवर खूप स्ट्रेस आहे की कारण की प्रत्येक मुलगा जर तो आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जो आत्ता जेनझीजमध्ये खूप रेलेव्हंट आहे, मिलेनियल जेनझी, की ही मुलं जी आहेत ही मुलं 90 वर्ष जगणार आहेत, 95 वर्ष जगणार आहेत, काही लोक तर 100 वर्ष जगणार आहेत. कारण की ज्या पद्धतीने आपले मेडिकल फील्ड इव्हॉल्व्ह होत आहे. आता मुलगा 22व्या वर्षी ग्रॅज्युएट होतो, तो त्याच्या सेव्हिंग्सवर शेवटचे 15-20 वर्ष सर्व्हाइव्ह होऊ शकतो. म्हणजे त्याला 70-75व्या वर्षापर्यंत काम करावं लागणार आहे. ओके, म्हणजे 22 ते 75 वर्ष तुला जर काम करायचं आहे, तुझा प्रोफेशनल लाईफ स्पॅन आहे, तुझा प्रोफेशनल स्पॅन जो आहे हा 50 वर्षाचा असणार आहे. आणि मग ह्या 50 वर्ष कसं रेलेव्हंट राहायचं, दॅट इज गोइंग टू बी द चॅलेंज. आणि युनिव्हर्सिटीजना ह्या चॅलेंजेसना आता ॲड्रेस करायची गरज आहे.
अलग लक्षात. आणि हे जर आपण ऍड्रेस करू शकलो आणि त्याकरता NEP चांगलं एक फ्रेमवर्क निश्चित देतो. तर हे आता युनिव्हर्सिटीजनी जर ऍड्रेस करायचं ठरवलं आणि त्याच्याकरता जर त्यांनी एक जसं मी म्हणलं तसं जर एक रोडमॅप आखला तर नव्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत किंवा ह्या युनिव्हर्सिटीत हे इव्हेंच्युअली ह्या स्टुडंट्सच्या काय म्हणतात प्रोफेशनल स्पाउसेस होतील आणि मग त्याच्यातूनच खरं ह्या मुलांचं भवितव्य आहे. वामन सर, हा जो विचार आहे अशा पद्धतीनं तो रुजवण्याची गरज आहे खरं तर विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांमध्येच. खरं म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांनी ही जी कौशल्य, त्याचबरोबर रिसर्च आणि त्यातनं उद्योजकता, याचे जे काही त्यांचं नॉलेज आहे किंवा जे स्किल्स त्यांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत, हे त्यांनी अतिशय सिन्सिअरली ते केलं गेलं पाहिजे. कारण ह्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक संधी आहे म्हणजे न्यू एज्युकेशनमध्ये की त्यात तो स्वतः उद्योजक बनणार आहे. त्याचबरोबर पालकांनी त्याला पाठिंबा देणं, म्हणजे बऱ्याच वेळा पालकांचं जे आपला जो पाल्य जे करतो आहे त्याच्याकडे व्यवस्थित त्याला जर चांगलं गायडन्स म्हणण्यापेक्षा पाठिंबा हा महत्त्वाचा आहे. आणि तिसरं म्हणजे शिक्षकांनी याच्यामधली जी नवीन जी चॅलेंजेस आहेत त्याच्यावर स्वतः काम करणं गरजेचं आहे आणि स्वतः नवीन नॉलेज ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण आपण जर आत्ता बघितलं तर बऱ्याच वेळा जी नवीन स्किल्स न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ती पहिल्यांदा शिक्षकांनी त्याच्यातमध्ये ॲक्सेप्ट करणं हे अतिशय गरजेचं मला वाटतं. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने, त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आपण ही सगळी चर्चा घडवतो आणि आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. हात्ते सर, मी ब्रेकनंतर तुमच्याकडे येतो. मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं. आपण बऱ्याच गोष्टींविषयी बोललो खरं तर आधी, पण यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा येतो कायमच सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं. तर इथं NEPमध्ये, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये, हा जो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, तो कसा साधणार? एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग प्रश्नाचं उत्तर पण देतो की एक आमचाच MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचा एक 3rd इयर कंप्लीट झालेला एक मेकॅनिकलचा विद्यार्थी एक इंटर्नशिप करता एका कंपनीमध्ये गेला. काही वर्षांपूर्वीचं उदाहरण आहे. आणि गेल्यानंतर त्याने पहिल्याच दिवशी त्याच्या जे डिपार्टमेंट त्याला असाइन केलं होतं तिथे काम सुरू केलं. त्याने ॲक्च्युली एक मीटिंग घेतली आणि महिन्याभरात त्याने स्वतः तिथले प्रोजेक्ट्स घेतले, लाईव्ह प्रोजेक्ट्स, आणि त्याच्यावरती काम केलं. 1 महिन्याच्या नंतर त्या कंपनीचे त्याने 1.5 करोड म्हणजे 1.5 कोटी रुपये वाचवले. आता हे कसं शक्य झालं? कारण त्याला केवळ इंजिनिअरिंगचं नॉलेज असून गरजेचं नाही, म्हणजे इंटरडिसिप्लिनरी नॉलेज त्याला पाहिजे. स्टोअरमध्ये काय चालतं आहे, त्यानंतर तिथली डेटा सिस्टम्स कशी काम करते, त्याचबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असणं इतकं गरजेचं आहे की मला मीटिंग घ्यायची, मला त्या लोकांना कनेक्ट करायचे की जे अतिशय अननोन आहेत, एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काम करायचं. हे सगळं शक्य झालं. मग आता कमिंग बॅक टू तुमचा प्रश्न की NEPमध्ये कसं शक्य आहे? NEPमध्ये खरोखरच शक्य आहे, कारण की आपण फक्त एक त्या विद्याशाखेचंच ज्ञान त्यांना देत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस जसं की इंग्लिश असेल, जर्मन असेल, जॅपनीज असेल, ते शिकण्याची संधी मिळते विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर त्यांना ऑनलाईन लर्निंगची संधी मिळते. त्याचबरोबर त्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेज मिळतं आहे. त्याशिवाय त्यांना स्पेशलायझेशन्स करायला मिळत आहेत. मायनर्स असतात, ऑनर्स असतात. शिवाय विद्यार्थ्यांना जसं मी म्हटलं इंटर्नशिपचं एक एक्झाम्पल दिलं, म्हणजे इंटर्नशिपची पण संधी त्यांना मिळते. एक रिअल लाईफ एक्सपोजर त्यांना मिळते. म्हणजे ज्यावेळेस आपण सर्वांगीण विकास म्हणतो त्यावेळेस केवळ फक्त टेक्नॉलॉजी किंवा तांत्रिक ज्ञान किंवा त्याच ब्रँचचं स्पेसिफिक नॉलेज असं आपण विचार न करता त्याच्या थोडंसं पुढे जाऊयात. मग त्याच्याबरोबर असतं की मला एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीवर संपर्क साधायचा आहे. मग मला मॅनर्स, त्याचे एटिकेट्स, व्हॅल्यू सिस्टम्स, एथिक्सचं इम्प्लिमेंटेशन, अगदी आज आपण बघितलं तर AI एथिक्स हे देखील माहिती असणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. आणि थोडं बहुत डेटा सायन्सचं नॉलेज म्हणूयात, कम्प्युटिंग स्किल्स म्हणूयात, प्रोग्रामिंगचं नॉलेज म्हणूयात, हे देखील असणं गरजेचं आहे. आणि NEPमध्ये या सगळ्या प्रोव्हिजन्स खरोखर दिलेल्या आहेत. त्यामध्ये अगदी व्हॅल्यू एज्युकेशन असेल किंवा मल्टीडिसिप्लिनरी मायनर्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ऑनर्स असतील त्या विद्याशाखेमधले, तर या सगळ्यांमुळे विद्यार्थ्यांचा मला असं वाटतं की एक सर्वांगीण विकास नक्की होतो आहे. आणि ही जी सर्वांगीण विकासाची कॉन्सेप्ट आहे हत्ते सर ज्याच्याविषयी बोलतात, आपण मगाशी गप्पा मारत होतो तेव्हा पण आपण याच्याविषयी बोललो सर की कशा पद्धतीने जे परदेशी विद्यार्थी आहेत त्यांनाही म्हणजे भाषा शिकण्यासाठी, एखादी भारतीय संस्कृती शिकण्यासाठी म्हणून ते अर्थात आपल्याकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये येणं प्रेफरन्स देतात. हा एक
बरोबर आहे, कारण की आता NEPचा जर तू विचार केलास तर NEP मध्ये स्टडी इन इंडिया प्रोग्राम नावाचा एक मोठा प्रोग्राम, त्याच्यावर मोठा स्ट्रेस आहे की भारतीय विद्यार्थ्यांना जगातील बाकीच्या विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणाकरता कसं आणायचं, त्यांना इकडं येण्याचा. कारण की आपली जर पूर्वीची जर तू संस्कृती बघितलं तर नालंदा आणि तक्षशिलामध्ये जगातून सगळ्याकडून विद्यार्थी यायचे शिकण्याकरता, पण आता ते कुठेतरी होत नाहीये. तर त्याकरता आपल्याला काय करावं लागेल या गोष्टीवर बरंच एम्फसिस आहे. त्याकरता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी स्टडी इन इंडिया प्रोग्राम जसं मी म्हणलं तसं की तो डिझाईन केलेला आहे आणि आत्ता जवळजवळ 1000 कॉलेजेसना त्याच्यामध्ये इंटिग्रेट करायचा प्रयत्न करत आहे स्टडी इन इंडियामध्ये, की जिथे बाहेरचे विद्यार्थी असतील, मग ते गल्फमधले असतील, ते आफ्रिकेतले असतील किंवा लॅटिन अमेरिकेतले असतील, ते विद्यार्थी इथे शिकायला येतील, टेक्निकल एज्युकेशन घ्यायला येतील आणि जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत तिथली ही मुलं इथं एक्सचेंज प्रोग्राम्समध्ये येतील. कारण की भरपूर वेळा काय होतं की ना तुम्ही तिथं टेक्नॉलॉजी शिकू शकता, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचे स्किल्स किंवा त्याचं म्हणजे तुम्हाला जर तुमची मॉडेल्स रोबस्ट बनवायची असतील तर भारतासारखं चांगलं कुठं म्हणजे भारतापेक्षा चांगला कुठला देश नाही आहे की जिथे तुम्हाला विविधता भरपूर मिळते, तुम्हाला म्हणजे ती तुमची नुसतीच पॉप्युलेशन डायव्हर्सिटी नाही, तुमची एथनिक डायव्हर्सिटी आहे, तुमची रिजनल डायव्हर्सिटी आहे, तुमची लँग्वेज डायव्हर्सिटी आहे. सो भरपूर वेळा हे मॉडेल्स रोबस्ट बनवण्याकरता देखील कोलॅबरेशन्स करायला मुलं येतात. नंतर कल्चरल एक्सचेंजमध्ये खूप सारी मुलं येत आहेत की मला कुठली भाषा शिकायची आहे, मला संस्कृत शिकायची आहे किंवा मला योगा शिकायचा आहे, या मला मेडिटेशन शिकायचं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट्सचा एकत्रीकरण किंवा जसं इंटरडिसिप्लिनरी मगाशी आपण म्हणत होतो त्याच्यातून काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप करता येतात का, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करता येतात का, तर ह्या गोष्टी करता यायचं आहे. तर ह्या गोष्टीमध्ये NEPचा भरपूर म्हणजे NEPने हे खूप सुकर बनवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आत्ता असं एक टार्गेट आहे की पुढच्या 3 वर्षामध्ये की आपण भारतामध्ये एक लाखभर विद्यार्थी बाहेरचे आणून इथं येऊ शकतील का, त्यांना इथे शिक्षण घेता येईल का. आणि मला असं वाटतं की आणि त्या दृष्टीने तर खरं तर प्रयत्न सुरू झालेले आहेत, भरपूर चांगले मोठे प्रयत्न चालू झालेले. डॉक्टर सोनवणे सर, कशा पद्धतीने हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सहकार्य आता NEPमुळे वाढणार आहे? ॲक्च्युली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची हीच एक ब्युटी आहे की त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने ट्रॅडिशनल वेचं जो सिलेबस आहे तो चेंज करून आपल्याला इंटरनॅशनल लँग्वेजेस आपल्या सिलेबसमध्ये आणायला मुभा दिली आहे. इंटरनॅशनल लँग्वेज ह्या खूप महत्त्वाच्या मुलांना, कारण आज आपण बघतोय आजची जी पिढी आहे ती पिढीला कायम एक ॲस्पिरेशन आहे की आपण ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आपण भारताच्या बाहेर जावं. परंतु त्यांना हे माहीत नसतं की त्यावेळेला त्यांना ॲक्च्युली ग्रॅज्युएशन झाल्यावर 1-2 वर्ष परत प्रिपरेशन करून इंटरनॅशनल लँग्वेज शिकणं आणि बाहेर जाणं ह्या पद्धतीचे ऑप्शन अवेलेबल होते. पण आता आम्ही जसं पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही त्यांना जॅपनीज, कोरियन, जर्मन तिघही लँग्वेजचे ऑप्शन दिलेत की जे पहिल्या 2 वर्षामध्ये ते या लँग्वेज कंपल्सरी शिकतात आणि त्या क्रेडिट घेतल्यामुळे मुलांना पुढे जाऊन लँग्वेजचे सर्टिफिकेशन घेता येतात. हा एक भाग झाला. आणि दुसरा एक महत्त्वाचा इंटरनॅशनलायझेशनचा भाग आहे की तुम्ही किती इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीबरोबर कोलॅबोरेशन केलं आहे. जसं आता जेरे सर म्हटले की ज्या मुलांना बाहेर जायचं आहे त्यांना फक्त ग्रॅज्युएशन केल्यानंतरच नाही तर NEPने ही मुभा दिली की तुम्ही ग्रॅज्युएशन करता करता देखील तुम्ही इंटरनॅशनलायझेशन एक्सपोजर घेऊ शकतात की जिथे 2+2 प्रोग्राम आहे. 2 वर्ष तुम्ही भारतात शिकू शकतात, 2 वर्ष बाहेर स्टडी अब्रॉडला जाऊ शकतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 1+1 प्रोग्रामचे ऑप्शन आहेत की ज्यामध्ये तुम्ही 1 वर्ष इंडियात करून दुसरं वर्ष तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये करू शकतात. याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज मुलांना असा मिळतो की जे 4 वर्षाचा खर्च त्यांना बाहेर इंटरनॅशनल खर्च उचलायचा आहे तो फक्त 2च वर्षाचा करावा लागतो आणि त्यामुळे मुलांचं फायनान्शियल पण बेनिफिट होतात आणि स्टडी अब्रॉड गेल्यामुळे मुलं तिथली पण ड्युअल डिग्री घेतात. इथे एक दोघांना जॉईंट डिग्री तुम्ही युनिव्हर्सिटी देते आणि त्याचा बेनिफिट असा होतो की पुढे 1 ते 2 वर्ष एक्सटेंडेड विजा घेऊन मुलं तिथे काम पण करू शकतात. तर ह्या गोष्टी आम्ही पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये कोलॅबोरेशनमध्ये इम्प्लिमेंट केल्या आहेत. सोनवणे सर, हा एक मुद्दा झालाच की आपले विद्यार्थी बाहेर जाणं, तिकडचं शिक्षण घेणं आणि सरांनी पण जसं उल्लेख केला तसं हे प्रमाण वाढताना दिसतं या नव्या शिक्षण धोरणांमुळे की बाहेरचे विद्यार्थी सुद्धा आता आपल्याकडे शिकायला येऊ लागलेले आहेत.
आता बाहेरच्या विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला युनिव्हर्सिटी सिस्टीममध्ये, एज्युकेशन सिस्टीममध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवणं आवश्यक आहे. आता याचं एक एक्झाम्पल आपल्याला देऊ इच्छितो की आम्ही आता केनियाबरोबर सध्या आमचे टॉक्स चालू आहे की जिथे त्यांना पुढच्या 2 वर्षात 1000 विद्यार्थी जे आहेत ते त्यांना एम्प्लॉयबिलिटी स्किल देऊन इथून सर्टिफाय करायचे आहेत 1 इयर प्रोग्रामसाठी. तर त्यावेळेला युनिव्हर्सिटीने हा एक वेगळा थॉट प्रोसेस घेतला की त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे मेकॅट्रॉनिक्समध्ये आपण कशा पद्धतीने एज्युकेशन देऊ शकतो की ज्यांना सेन्सरचं नॉलेज असलं पाहिजे किंवा त्या मुलांना ॲक्रॉस मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग या 3 स्ट्रीमचं नॉलेज आपण IoTमधून, AI मधून कशा पद्धतीने देऊ शकतो. आणि जे आपल्याला ज्या एम्प्लॉयबिलिटी स्किल देताना त्यांना एक प्रॉपरली सर्टिफाय करून जॉब रोल ओरिएंटेड करिक्युलम कसा देता येईल ह्या पद्धतीने आपण त्यांना एक देतो आहे. तर अशा ह्या बाहेरच्या विद्यापीठातली मुलं आपल्याकडे फक्त ट्रेनिंग आणि स्किलिंगसाठीच नव्हे किंवा फक्त आपल्या कल्चरल टूरसाठी नव्हे तर आपल्याला पुढे अट्रॅक्ट करण्यात जॉईंट प्रोग्राममध्ये पण अट्रॅक्ट करू शकतो. जसं मी म्हटलं 1+1साठी आपण 1 वर्ष बाहेरच्या विद्यार्थ्यांना इथं आणू शकतो आहे. फॅकल्टी एक्सचेंज आपण एका पद्धतीने करू शकतो आहे. तर ह्या आजच्या काळामध्ये बाहेरच्या देशातील मुलांची पण इच्छा वाढलेली की इंडियामधले जे इंडस्ट्रीयल ग्रोथ होते किंवा इंडियामधलं जे कल्चरल ग्रोथ होते त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने येऊन कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर याकरता प्लॅटफॉर्म आपल्याला प्रायव्हेट युनिव्हर्सिटी देतात आहे. बरोबर. आणि तसे प्लॅटफॉर्म तयार होतात ही एक विशेष बाब आहे या सगळ्यामध्ये. हत्ते सर, मला तुम्हाला एका वेगळ्या मुद्द्यावर विचारायचं आहे खरं तर. कारण 2020मध्ये जसं कोविड आला तसे आपण ऑनलाईन शिक्षण याच्याकडे वळलो प्रामुख्यानं. तेव्हा खऱ्या अर्थानं चर्चाही सुरू झाली, मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झाली. आणि मग त्यातल्या काही त्रुटी लक्षात आल्या, मग काय करता येईल. काही लोकांना लक्षात आलं की नाही हे जे ऑनलाईन शिक्षण आहे ते सोयीचं आहे. अशाही काही बाजूने काही विरोधातले मुद्दे हे लोकांच्या समोर आले. आत्ता जेव्हा आपण नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करतो आहोत त्या सगळ्यामध्ये ऑनलाईन शिक्षण याची भूमिका किती महत्त्वाची असणार आहे आणि त्या दृष्टीने कसे प्रयत्न होतात हे आपल्याकडनं समजून घ्यायला आवडेल. NEP मधला खरोखर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असं मला वाटेल. कारण की जेनझीबद्दल आपण जेरे सर पण बोलत होते आणि त्यांच्या दृष्टीने विचार केला येणाऱ्या काळामध्ये जर का तंत्रज्ञान बदलतंय तर त्या दृष्टीने विचार केला. आणि कोविडबद्दल तुम्ही म्हणालात की कोविडनंतर आपण ऑनलाईन लर्निंग शिकलो, त्या सगळ्याचा विचार करून NEPने ही प्रोव्हिजन दिलेली आहे की ऑनलाईन लर्निंग तुम्ही करू शकता, ब्लेंडेड लर्निंग करू शकतात. अगदी 40% आपण शिक्षण विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने देऊ शकतो. मग ह्या प्रोव्हिजन जर का केल्या आहेत तर विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देखील सरकारने दिलेल्या आहेत. जसं की आपण स्वयं आहे, स्वयं प्लस आहे, NPTEL आहे, या कोर्सेस विद्यार्थी करू शकतात. आता MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आम्ही त्याच्यापेक्षा एक पाऊल थोडं पुढे गेलो. मग जर का प्रोव्हिजन दिलेली आहे तर मग आम्ही ब्लेंडेड लर्निंग आमचे स्वतःचे पण मॉड्यूल तयार करू लागलो आहे. विद्यार्थ्यांना आज सुविधा अशी मिळाली आहे की तुम्ही तुमच्या ठिकाणी घरी बसून किंवा विद्यार्थी जर का इंटर्नशिप करत असेल त्यांना देखील सकाळी आम्ही एक मॉड्यूल देऊ शकतो आहे की जे त्यांच्या ठिकाणी बसून शिकू शकत आहेत. प्लस ऑनलाईन सर्टिफिकेशन्स ते करू शकत आहेत, त्याला देखील आम्ही क्रेडिट देऊ शकतो आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये काय की आज विद्यार्थ्यांना ती प्रोव्हिजन मिळू लागलेली आहे NEPच्या माध्यमातून की मला घरी बसल्या बसल्या काय शिकायचं आहे, सर्टिफिकेशन्स करायचे आहेत, माझं स्किल वाढवायचं आहे. बऱ्याचदा आपण ग्लोबल सर्टिफिकेशनबद्दल पण बोलतो. ग्लोबल सर्टिफिकेशन म्हणजे असं सर्टिफिकेशन की जे संपूर्ण जगामध्ये मान्य आहे. हे देखील आज सुविधा आज उपलब्ध झालेली. आणि ग्लोबल सर्टिफिकेशनचं महत्त्व जसं डॉक्टर सोनवणे सर म्हटले की एम्प्लॉयबिलिटीबद्दल आपण बोलतोय तर सर्वांगीण विकास पण महत्त्वाचा आहे, एम्प्लॉयबिलिटी पण महत्त्वाची. मग या ठिकाणी हे जे काही ऑनलाईन आणि ब्लेंडेड लर्निंग आहे याचा विद्यार्थ्यांना खरोखर खूप फायदा होऊ लागला आहे. त्यांना एक फ्लेक्झिबिलिटी पण मिळते. आणि दुसरा एक विचार करा की जर वर्गामध्ये विद्यार्थी बसून शिकतो आणि एखादा कॉन्सेप्ट नाही लक्षात आला तर त्याला त्या शिक्षकांना पुन्हा भेटायचं आहे. पण ऑनलाईनमध्ये काय की मला फक्त रिमाइंड करायचं आहे, बरोबर, पुन्हा एकदा बघायचं आहे. ती फ्लेक्झिबिलिटी आजच्या विद्यार्थ्यांना हवी आहे. त्यामुळे जर का महाविद्यालयाचा विचार करत असाल तर NEP इम्प्लिमेंटेड आहे का, ऑटोनॉमस कॉलेजेस आहे का किंवा असे विद्यापीठ आहेत का ज्या ठिकाणी NEPची सुविधा मिळत आहेत, विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याचा विचार करावा असं मला वाटतं. पण जेरे सर, हां सर, मी फक्त एक मुद्दा याच्यात ॲड करू इच्छितो की आजची जनरेशन ही तुम्हाला 8 तास आणि अक्रॉस 5 डेज क्लासमध्ये बसेल असं नाही आहे. त्यांना त्याच्यातही फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. त्याच दृष्टीने हा 40% जो करिक्युलम आहे ऑनलाईन लर्निंगमधून मुलं घेऊ शकतात हे ऑप्शन सरकारने दिलं आहे. आणि NEPच्याच ह्या ब्युटीमुळे आपण ज्यावेळेला सिलेबस डिझाईन करतो त्यावेळेला मुलांना ॲक्च्युअल चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम जी म्हणतो ही ह्या पद्धतीने दिली की त्यांना कोणते करिक्युलम हे क्लासमध्ये बसून शिकायचे आहेत
आणि कोणते करिक्युलम हे त्यांना ऑनलाईन मोडमध्ये घ्यायचे आहेत. ही चॉईस मुलांना आपण दिली तर ते विकेंडला स्वतःचे सर्टिफिकेशन प्रोग्राम बाहेर कुठेतरी जाऊन अटेंड करणं किंवा बाहेर जाऊन ट्रेनिंग घेणं हे स्वतः प्लॅन करतात. हे मुलांची आता JNGची खरी ही रिक्वायरमेंट आहे आणि आपण ती योग्य पद्धतीने त्यांना दिली तर NEPचं इम्प्लिमेंटेशन हे खरंच प्रखरपणे आपण करत आहोत हे मुलांना नक्कीच जाणवेल. वामन सर, हां. मला याच्यात एक मुद्दा ॲड करायचा आहे. सरांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांचं NEPमुळे पार्टिसिपेटिव्ह लर्निंग हे ज्यावेळेस ते स्किल बेस्ड कोर्स हे करतात स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतल्यामुळं पार्टिसिपेटिव्ह लर्निंग वाढतं आहे. आणि आपण जे म्हटलं कोविडच्या काळामध्ये खरं म्हणजे जे ऑनलाईन झालं पण त्याच्यामध्ये पुढे चॅलेंजेस पण आली की मुलांचा जो सहभाग आहे तो ऑनलाईन एवढा त्या मनाने आपल्याला हे होत नव्हता, समजत नव्हता किंवा ते दृष्टिक्षेपात येत नव्हतं. परंतु आत्ता NEPमुळं जे काही आपण आत्ता जे रिसर्च ओरिएंट जे आपण म्हणतो याच्यामध्ये मात्र मुलं स्वतः सहभाग घेतात आणि त्यांचा ओन इंटरेस्ट असतो. हा अतिशय महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. अगदी. आणि एक वेगळा प्रयोग पण मला सांगावासा नक्कीच वाटेल. सरांशी बोललो होतो की एक आम्ही असं करून बघितलं की ठीक आहे अगदीच मला सर्टिफिकेशन नाही करायचं पण मला तो एक फ्लेवर पाहिजे ऑनलाईन लर्निंगचा. तो विद्यार्थी वर्गात बसले परंतु ऑनलाईन पद्धतीने शिकतात. परदेशी विद्यापीठांचे ज्यांचा आम्ही करार केलेला आहे तिथले नामांकित जे प्राध्यापक ते ऑनलाईन शिकवतात आणि आम्ही विद्यार्थी इथे बसून शिकतोय. हे देखील आज पॉसिबल झालेलं आहे. म्हणजे आहे तर ऑफलाईन परंतु दिसतं ऑनलाईन. सर तुमची फक्त एक याच्यावरती अशी कॉमेंट की आपण ही सगळी चर्चा करतोय, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपल्याकडे तशा दृष्टीने सगळ्या इन्स्टिट्यूट आणि सगळ्या गोष्टी आहेत. पण देशपातळीवरती आपण जर का विचार केला तर ऑनलाईन शिक्षण आणि त्यातनं मिळणारी फ्लेक्झिबिलिटी ही प्रामुख्याने किती महत्त्वाची आणि त्या दृष्टीने NEPमधनं कशा तरतुदी? आता जर तू बघितलंस तर NEPमध्ये जसं सर म्हटलं तसं की 40% ऑनलाईन तर अवेलेबलच आहे केलेलं की ना बाबा ॲक्सेप्ट किंवा ऑन द कॉन्ट्ररी ते पुश करतोय आम्ही की 40% तुम्ही जा. कारण की भरपूर वेळा काय होतं की तू जर इमर्जिंग टेक्नॉलॉजीज बघितल्यास एस्पेशली मग काय AI असेल, डेटा सायन्स असेल, ब्लॉकचेन असेल तर खूप साऱ्या युनिव्हर्सिटीजमध्ये चांगले प्राध्यापक हे शिकवणारे मिळत नाही आहेत. ओके. आणि त्यावेळेस पण आपल्याला मुलांची एम्प्लॉयबिलिटी ही महत्त्वाची आहे. कॉलेजेसनी ते कोर्सेस चालू केलेले आहेत आणि आपल्याला तर पूर्ण जगाकरता विद्यार्थी आता घडवायचे आहेत. त्यामुळे आमचा असा एक मानस आहे किंवा AICT मध्ये सेंट्रली असा आहे की बाबा रे बेस्ट ऑफ द फॅकल्टीज ज्या असतील म्हणजे मग ते IITs असतील, NITs असतील किंवा इंटरनॅशनल असतील त्यांचे आपण कोर्सेस ऑनलाईन आणू शकतो का आणि आपण विद्यापीठांथ्रू ते कॉलेजेसला सांगू शकतो का की बाबा रे तुम्ही हे कोर्सेस ॲक्सेप्ट करा आणि ह्याच्यातून तुमचं क्रेडिट्स तुम्ही ऑफर करा. कारण की जर तू बघितलंस की आपल्या थोडेसे ईस्टर्न स्टेट असतील किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स असतील की जिथे अजूनही म्हणजे तेवढ्या ग्रेट फॅसिलिटीज आहेत असं मी म्हणणार नाही. तिथेही पण आता कॉलेजेस चालू झालेली निश्चित आहेत. पण तिथेही आपल्याला जर टॉप क्लास एज्युकेशन पुश करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशन शिवाय पर्याय नाही आहे म्हणजे त्यातला काही कॉम्पोनंट. आणि जेव्हा आम्ही एक AICT मध्ये असताना किंवा UGC मध्ये असताना आम्ही हा एक देश पूर्ण एक नॅशनल पॉलिसी म्हणून जेव्हा आम्ही असा विचार केला तर आमचं असं लक्षात आलं की आता रिमोटेस्ट स्टेट्समध्ये देखील म्हणजे तुम्ही काय नॉर्थ ईस्टर्न मणिपूर घे, मिझोराम घ्या, इथं देखील कनेक्टिव्हिटी आता चांगली आहे एस्पेशली कॉलेजेसमध्ये. कारण की अप्रुव्हल्स घ्यायला ते कॉलेज चालू करायलाच तिथे हाय बँडविड्थ इंटरनेट फॅसिलिटी असण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय कॉलेज चालूच करता येत नाही. आता ही जर मॅन्डेटरी रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला ऑनलाईन एज्युकेशन इझिली पुश करता येतं मग. आणि NPTEL असेल, स्वयं असेल, आता जर तू बघितलं तर हजारोनी कोर्सेस आहेत. आणि युनिव्हर्सिटीनी जर ते एकदा क्रेडिटाईज त्यांना मान्यता द्यायला चालू केली तर मग विद्यार्थी काय करतात की बाबा मला ह्यांचा कोर्स आवडतोय, मला त्यांचा कोर्स आवडतोय, यायला मला ह्या व्यक्तीचा कोर्स आवडतोय, मला ब्लॉकचेनला त्या व्यक्तीचा कोर्स आवडतोय. अशा पद्धतीचे ते कोर्सेस घेतात आणि युनिव्हर्सिटी आता त्याला ॲक्सेप्ट करायला तयार झालेली आहे. त्याच म्हणजे नुसतंच इमर्जिंग टेक्नॉलॉजीज असं मी म्हणणार नाही. पण आता फॉर एक्झाम्पल काही डिझाईन थिंकिंग सारखीचे कोर्सेस आहेत की खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये डिझाईन थिंकिंग शिकवणारे प्राध्यापकच नाही आहेत. तर मग तिथेही आपल्याला जर अशा पद्धतीचे कोर्स पुश करायचे असतील तर तिथे ऑनलाईन एज्युकेशन थ्रू किंवा ऑनलाईन प्रोसेस थ्रू तुम्हाला इझिली चांगले कोर्सेस पुश करता येतात. वामन सर, आता आपण ऑनलाईन शिक्षणाविषयी जेव्हा बोलत होतो तुम्ही त्यातल्या आव्हानांविषयी प्रामुख्याने बोललात. पण एक आव्हानांचा जो विषय आहे तो आपल्याला मोठ्या स्केलवरती खरं तर चर्चा करावा लागेल. कारण आता
नवीन जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याची अंमलबजावणी होता 4 वर्ष झालेली आहेत आणि या टप्प्यावरती आपण बोलतोय. या टप्प्यावरती प्रामुख्यानं कोणती आव्हानं आपल्याला अशी जाणवत आहेत की ज्याच्यावरती उपाय केले जात आहेत किंवा करायला हवेत? काय वाटतं? म्हणजे आता NEPमुळे आपण जर बघितलं तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की शिक्षकांना ट्रेनिंग देणं हे गरजेचं आहे आणि दिले जातात. मी आमच्याच ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं लाईफ लॉंग लर्निंग आणि आमचं ACS कॉलेज आकुर्डी यांच्या वतीने एक ट्रायबल वुमेन करता इम्पॉवरमेंटवर कॉन्फरन्स घेत असताना आम्ही एका आश्रमशाळेवर गेलो वाईल्ड लाईफमध्ये कळसुबाईच्या. अच्छा. आणि त्या ठिकाणी त्या आश्रमशाळेमध्ये गेल्यानंतर आम्हाला दिसलं स्मार्ट बोर्ड आहे, सगळं आहे. आणि तिथे आमचे शिक्षक म्हटले की वेळ आहे तर आपण ह्या मुलांना याच्यावर काही माहिती देऊया. परंतु असं लक्षात आलं की तिथले जे टीचर असतील किंवा तिथले जे लॅब असिस्टंट असतील त्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं नाही. आणि मग आम्ही त्याच्यावर विचार करून आमच्या ज्ञानप्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या वतीनं कॉम्प्युटरच्या शिक्षकांनी तिथे जो आदिवासी विकास मंडळाचे जे आहेत अधिकारी त्यांना भेटलो आणि तिथले एकूण 70 ज्या शाळा आहेत त्या 70 शाळेमधले शिक्षक बोलून त्यांना आम्ही स्मार्ट बोर्ड कसा यूज करायचा, त्याची काय प्रिकॉशन घेतली पाहिजे याच्यावर ट्रेनिंग दिलं. आता हे करत असताना म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की पहिल्यांदा शिक्षकांना अद्ययावत ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. दुसरं असं की अद्यापही ग्रामीण भागामध्ये ज्या डिजिटल ज्या सुविधा आहेत त्या पाहिजे अशा, जसं स्मार्ट रूम वगैरे किंवा स्मार्ट बोर्ड याचा यूज, हे सगळं करताना निधीचा त्याला पाठिंबा गव्हर्नमेंटकडून असणं गरजेचं वाटतं. त्यामुळे ही चॅलेंजेस आहेत. शिक्षकांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये ही जी आपल्याला तफावत जाणवती ते कुठेतरी त्याचा विचार करून बरोबर इंडिया आणि भारत सगळ्यांना सोबत घेऊन त्या सुविधा ग्रामीण भागात आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतील. आणि त्याचबरोबर काही ज्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून द्यायचं त्याला काही निधी पण आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागेल. हे चॅलेंजेस आर्थिक प्रशिक्षणाच्या पातळीवरती खऱ्या अर्थानं उपाय होणं गरजेचं आहे. मला आता एक वेगळा खरं तर यामध्ये प्रश्न पडला आहे. जेरे सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता आपण बघतो की गिग इकॉनॉमीची चर्चा आहे. ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, अगदी आपल्या रोजच्या वापरातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. तिथं आपण असं बघतो की नोकऱ्या नाही आहेत, म्हणजे तिथं कोणी काही परमनंट एम्प्लॉई किंवा अशा तत्वावरती काम करत नाही. मग जर का सगळ्या IT कंपन्या जर हे मॉडेल ज्यांनी स्वीकारलं भविष्यामध्ये, आता किती वर्षांनी स्वीकारतील किंवा त्याला किती वर्ष लागतील आपल्याला ठाऊक नाही, पण आता प्रामुख्याने हे होताना दिसत आहे. तर आत्ता जी मुलं शिक्षण घेणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा या दृष्टीनं हे वर्क कल्चर तुमचं असू शकेल या दृष्टीनं त्यांना ट्रेनिंग देणं, घडवणं हे आवश्यक आहे का? आणि त्या दृष्टीने काही प्रयत्न होत आहेत का? खूपच छान प्रश्न. तू जर बघितलंस तर आता गिग इकॉनॉमी हळूहळू मेनस्ट्रीम होणार आहे की जेवढं काम कराल तेवढेच पैसे. म्हणजे जसं ओला म्हणतं किंवा उबर की तुम्ही 3 ट्रिप केल्या 3 ट्रिपचे पैसे, बाकी काही मागू नका. किंवा जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालतं की बाबा रे आपल्याला एक फिल्म बनवायचे, टेक्निशियन्स, ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस एकत्र येतात, ते त्या प्रोजेक्टवर काम करतात, त्याचे पैसे घेतात. तुम्हारे घर हम हमारे घर. आता ही काय गिग इकॉनॉमीच आहे ना. आता तशीच गिग इकॉनॉमी तुझ्या म्हणजे बेसिक इंडस्ट्रीमध्ये मेनस्ट्रीम व्हायला चालू होणार आहे. US मध्ये किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये ऑलरेडी चालू झालेलं आहे. बाय 2033 आता अशी अपेक्षा आहे की नॉर्मल इंडस्ट्रीमध्ये ही गिग इकॉनॉमी मेनस्ट्रीम होणार आहे. म्हणजे काय की 2 महिन्याचा प्रोजेक्ट आहे, 3 महिन्याचा प्रोजेक्ट आहे, तेवढा डिलिव्हर कर, तुम्हारे घर हम हमारे घर. ओके, म्हणजे तिथे कुठलाही परमनंट एम्प्लॉयमेंट किंवा एम्प्लॉय रिलेशनशिप, बाकीचे बेनिफिट्स मागू नकोस. आणि अशा वेळेस काय होणार आहे की जो एक विद्यार्थी चांगला आहे किंवा जो यंगस्टर चांगला आहे, जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये परत उदाहरण घेतो, म्हणजे लोकांना ज्या हिरो किंवा ज्या हिरोईन जे चांगले आहेत किंवा जे टेक्निक, त्यांच्याकडे भरपूर काम आहे. आणि ज्यांच्याकडे काम नाही त्यांच्याकडे कामच नाही. आणि भरपूर लोक असे आहेत की ज्यांच्याकडे काम नाही आहे. आणि मग त्याच्यातून काय मेंटल डिप्रेशन येतं किंवा काय होतं ना तुझं दिसतंय. तसंच सेम इकडं पण होण्याची शक्यता की ज्यांच्याकडे काम आहे, म्हणजे त्यांच्याकडे भरपूर काम आहे की बाबा रे मी AI/MLचा एक्सपर्ट आहे किंवा मी ब्लॉकचेनचा एक्सपर्ट आहे किंवा मी डेटा सायन्सचा एक्सपर्ट आहे किंवा मी अजून कुठल्या गोष्टीचा एक्सपर्ट, रोबोटिक्सचा एक्सपर्ट आहे. आणि तर असेल तर मला भरपूर काम आहे. म्हणजे मला तू या 3 महिन्याचा कंपनीचा प्रोजेक्ट आहे, सायमल्टेनियसली मी ह्या 3 महिने कंपनीला मदत करतोय, अजून कुणाला तरी मदत करतोय. आणि ज्यांच्याकडे काम नाही त्यांच्याकडे कामच नाही की जे म्हणतात. कारण की आज तिथं
एकदा एम्प्लॉयमेंटची कन्सेप्ट संपली की हे की तू एका वेळेस 2 किंवा 3 कंपन्याशी सायमल्टेनियसली काम करू शकतो ना. आता कसं आहे की मी ह्याची नोकरी करतोय म्हणजे मी त्याच्या करू शकत नाही. पण आज तू जर ओला उबर बघितलं तर मी सकाळी ओलाला चालवतो, दुपारी मी उबरला चालवतो. बरोबर आहे की नाही? इथं तसंच होणार आहे की बाबा रे मी एक कंपनी बरोबर काम करतोय, मी सायमल्टेनियसली संध्याकाळी मी बी कंपनी करता काम करतोय. तर मग अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस जो अहेड ऑफ द कर्व म्हणता येईल, जो इनोव्हेटिव्ह आहे, जो त्याच्यातला जेन्युइनली काय म्हणतात नर्ड आहे, जो तज्ज्ञ आहे त्याच्यातला, त्याच्याकडे भरपूर काम असणार आहे. आणि ज्याच्याकडे काम नाही त्याच्याकडे अजिबात काम नाही. तर ह्या गोष्टीला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल आणि ह्या गोष्टीला आपल्याला जर स्वतःला तयार व्हायचं असेल तर आपल्याला काय करायची गरज आहे? तर आपल्याला काय करायची गरज आहे तर आपल्याला एक्सपिरियन्शियल लर्निंग मध्ये खूप आणि लाईफलॉंग लर्निंग जसं मी म्हणलं तसं त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी स्वतःला रेलेव्हंट ठेवावं लागणार आहे. म्हणजे काय की आता जर तुम्ही मुलं आहेत कॉलेजेसमध्ये आहेत तर त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हर बनायचं असेल तर मग तुम्ही काय करा, तुम्ही हॅकॅथॉन्समध्ये भरपूर पार्टिसिपेट करा, त्याच्यातून तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही असे प्रोजेक्ट्स घ्या की जे सोशली रेलेव्हंट आहेत किंवा जे कमर्शियली रेलेव्हंट आहेत. म्हणजे भरपूर वेळा नाही तर लोक खूप काही थेरॉटिकल गोष्टींवर कामं करत बसतात, कॉपी पेस्ट करत बसतात. कॉपी पेस्टिंग आणि चॅट जीपीटीनी जो होणार आहे ते तो जमाना जाणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही लिहून एखादं तयार करू शकता असाइनमेंट, पण तुम्हाला जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, उभा राहा आणि तू करून दे असं म्हणलं तर तुम्हाला तो जमणार नाही. तो जर तुम्हाला जर रेलेव्हंट राहायचं असेल गिग इकॉनॉमिक वर्ल्डमध्ये तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हर कंटिन्युअसली तुम्हाला राहावं लागणार आहे. आणि त्याकरता तुम्हाला इनोव्हेटिव्ह व्हावं लागणार आहे. त्याकरता तुम्हाला एन्श्युअर करावं लागणार आहे की तुमचं नॉलेज जे आहे हे अहेड ऑफ द कर्व आहे. म्हणजे तुम्ही प्रगत आहात तुमच्या विषयात, त्यामुळे तुम्हाला सारखा अभ्यास करावा लागणार आहे, तरच तुम्ही रेलेव्हंट राहू शकणार आहात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला तुमचा माइंडसेट बनवायची गरज आहे. म्हणजे बाबा रे की लगेच आज कुठला रिसर्च पेपर आला, उद्या काय डेव्हलपमेंट आहे, मग मी ती शिकू शकतो का, मी ती आत्मसात केली म्हणजे मी रेलेव्हंट राहीन. म्हणजे इथं मी जसं मगाशी आपलं जे बोलणं आलं की लाईफ लॉंग लर्निंग हे खूप रेलेव्हंट होणार आहे आणि NEP त्याला प्रमोट करतात. म्हणजे इनोव्हेटिव्ह राहणं आणि एक पाऊल पुढे राहणं याला ॲब्सोल्युटली पर्याय नसणार आहे. मी अगदी आपल्या परिसंवादाच्या शेवटाकडे सोनवणे सर, अगदी शेवटची कॉमेडी या सगळ्यामध्ये आत्ता ज्या टप्प्यावरती NEPची अंमलबजावणी आहे ती पाहता ही अंमलबजावणी आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या संधी हे चित्र किती आश्वासक? नाही, नक्कीच आश्वासक आहे. कारण NEPमुळे जे आपल्याला नवी इंटरनॅशनलायझेशनचे दरवाजे उघडले आहेत, त्याचबरोबर इंडस्ट्री कनेक्टचे दरवाजे उघडले आहेत. तर त्या दृष्टीने काम आपण बघता की जर खरंच प्रत्येकाने आपल्याला स्वतः अपडेट ठेवलं आणि नवीन नवीन गोष्टी शिकून स्वतःला टेक्नॉलॉजी रिलेव्हंट ठेवलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. जसं सर म्हटले की शिक्षकांना देखील ट्रेन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये 1 फॅकल्टी 1 इंडस्ट्री प्रोग्राम आता राबवला आहे की जेणेकरून प्रत्येक फॅकल्टीने दर महिन्याला एक ऑन ड्युटी लीव्ह घेऊन इंडस्ट्री बघणं गरजेचं आहे. कारण जेव्हा फॅकल्टी स्वतः ट्रेन होतील ते ट्रेनिंग ते मुलांना इम्पार्ट करतील आणि त्या दृष्टीने करिक्युलम पण अपग्रेड होईल. आणि हेच खरं सध्या NEPचं आपल्याला एक सक्सेस म्हणता येईल की इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट हे खूप क्लोज आले आहेत आणि त्या दृष्टीने NEPमध्ये करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु आपण त्या दृष्टीने जर सरकारने पण नवीन पावलं उचलले तर नक्कीच आपला करिक्युलम हा अपडेट ठेवून NEPला आपण 100% इम्प्लिमेंट करू शकू. ते सर आपली एक शेवटची कॉमेंट. यामध्ये जर का आपण बघितलं जसं सरांनी सांगितलं की आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे आणि जे इकोसिस्टीम ही सगळी तयार होते या इकोसिस्टीमला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. आज जनजागृती देखील होण्याची गरज आहे. आज किती पालकांना किती विद्यार्थ्यांना माहिती NEP बद्दल हा देखील मला वाटतं पुढारीने जो उपक्रम आज राबवला आहे अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की हा पालकांपर्यंत पोहोचतोय, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय. आता गरज काय निर्माण झाली की चला ठीक आहे, ही सिस्टीम आहे माझ्याकडे, इकोसिस्टीमच पूर्ण कंप्लीट तयार आहे, मला ॲब्सॉर्ब करायचं आहे, विद्यार्थ्यांनी ठरवायचं आणि पुढे जायचं एक पाऊल पुढे. नक्कीच शक्य आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भारताची जी आणि जागतिक लेवलची जी काही गरज निर्माण होणार आहे त्या गरजेकरताच आज सरकारने ही स्कीम आणलेली आहे. मला वाटतं विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत हा जरी काय एक मेसेज पोहोचवला आणि ते ॲब्सॉर्ब केलं तर सक्सेस इज ऑल युअर्स. अगदी वामन सर. खरं म्हणजे आत्ता सरांनी सोनवणे सरांनी जे सांगितलं, ज्यावेळेस शिक्षक त्या इंडस्ट्रीमध्ये जातील त्या इंडस्ट्रीची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे, काय आपल्या करिक्युलममध्ये सिलेबसमध्ये तिथले टॉपिक आले पाहिजेत हे जर शिक्षकांनी ठरवलं तर नक्कीच विद्यार्थ्यांना
पुढे जे आपण प्लेसमेंट म्हणतो याला चांगला उपयोग त्याच्यामध्ये होईल. आणि दुसरं म्हणजे की प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जी एक चांगल्या प्रकारची जर असोसिएशन झाली, चांगल्या प्रकारचं डिस्कशन झालं, तर यातनं नक्कीच न्यू एज्युकेशन पॉलिसीमधले जे प्रॉडक्ट आहे ते अतिशय चांगलं निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना अनेक चांगली ऑपॉर्च्युनिटी त्यामधून मिळतील. जेरे सर, अगदी आपली वाइंड अप कमेंट. बेसिकली AICT म्हणून आम्ही एक खूप छान उपक्रम चालू केला. त्याला आम्ही इंडस्ट्रियल फेलोशिप प्रोग्राम म्हणतो. तो फॅकल्टी करता आणि त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की कॉलेजेसच्या फॅकल्टीजना सांगितलं की तुम्ही 1 वर्ष जाऊन इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आणि त्याच्याकरता फेलोशिप आम्ही देणार. म्हणजे दर महिन्याला आम्ही 75,000 रुपये, इंडस्ट्री 25,000 रुपये, 1,00,000 रुपये फॅकल्टीला मिळणार 1 वर्षभर, अपार्ट फ्रॉम त्याची जी सॅलरी आहे ती, म्हणजे सॅलरी व्यतिरिक्त. हा आम्ही आत्ता प्रोग्राम लॉन्च केलेला आहे आणि जवळजवळ एक 50 ते 60 इंडस्ट्रीज पुढे आले आणि हे सगळ्या मोठ्या आहेत. म्हणजे हिरो मोटर्स किंवा आम्ही सगळ्या फक्त लिस्टेड कंपन्याच आम्ही ह्याच्यामध्ये विचार करतोय. तर प्रचंड मोठा प्रतिसाद आहे. कारण की जर तुम्हाला खऱ्या अर्थाने एम्प्लॉयबल मुलगा घडवायचा असेल तर त्या फॅकल्टीनी, म्हणजे जे कॉलेज शिकवते त्या फॅकल्टीज जे शिकवत आहे त्यांना पहिले इंडस्ट्रीचा जेन्युइन एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे एक दिवस जाऊन आले, 2 दिवस जाऊन आले, त्यांनी तसा काही उपयोग होत नाही. तो जेव्हा तिथे 1 वर्षभर लाईव्ह प्रोजेक्टवर काम करेल, लाईव्ह कस्टमर बरोबर काम करेल आणि त्या लोकांबरोबर रोज बसून जेवेल, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की इथले प्रॉब्लेम्स काय आहेत, इथल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि इंडस्ट्री कुठल्या दिशेने चाललेली, आणि त्यावेळेस तो जेव्हा परत जाईल त्यावेळेस तो त्याच्या मुलांना जास्त रेलेव्हंट बनवू शकेल. तर आता आणि प्रचंड चांगला आम्हाला हे मिळाला आहे, रिस्पॉन्स मिळाला आहे. त्याच्याबरोबर दुसरा आम्ही एक छान प्रोग्राम लॉन्च केला, गिग इकॉनॉमी रेलेव्हंट. तो आता प्रश्न विचारलास म्हणून, की प्रोडक्टायझेशन फेलोशिप म्हणजे काय, की जो 2nd इयर 3rd इयर मधला जो विद्यार्थी असेल त्याला देखील JRF एवढी फेलोशिप मिळेल. JRF म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप, 37,000 रुपये महिना, जर तो एखादी प्रॉडक्ट आणि टेक्नॉलॉजी डेव्हलप करत असेल तर. म्हणजे तो नॉर्मल अकॅडमिक करतोच आहे, त्याचबरोबर जर तो एखादा न्यू प्रॉडक्ट किंवा न्यू टेक्नॉलॉजीवर काम करत असेल तर त्याला 37,000 रुपये महिना फेलोशिप मिळू शकेल. ओके, 2 वर्षाकरता. सो असा आम्ही तो प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे आणि त्याला पण भरघोस रिस्पॉन्स आहे आम्हाला. सो सांगायचं तात्पर्य काय की आता NEP जसं म्हणलं तसं पेनिट्रेट चांगली व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यातून हे असे नवीन नवीन उपक्रम निघतात. मला नाही वाटत की इंडस्ट्रियल फेलोशिप जी म्हणली किंवा प्रोडक्टायझेशन फेलोशिप अशी कुठे जगामध्ये आहे. तर ह्या नवीन सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण नवीन गोष्टी कुठल्याही जस्ट जगातल्या कॉपी पेस्ट न करता आपण आपल्या नवीन सिस्टम्स जेव्हा डेव्हलप करू त्यावेळेसच खऱ्या अर्थाने आपले विद्यार्थी हे ग्लोबल सिटीजन बनण्याकरता रेडी आहेत. त्याप्रमाणे हे जे या ज्या नवीन गोष्टी आहेत, हे जे नवीन बदल आहेत ते होत आहेत, ते सांगण्याचा, ते विद्यार्थी पालक सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा खरं तर या परिसंवादाच्या माध्यमातून आपण केलेला हा प्रयत्न आहे. अर्थात ते बदल पोहोचून ते बदल तसे स्वीकारणं विद्यार्थी पालकांनी, शिक्षण संस्थांनी, शिक्षकांनी हे आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे. कारण एक लक्षात घ्यायला हवं, हे छोटे छोटे बदल आहेत पण याच्या पलीकडे जो खरा मोठा बदल आपल्या सगळ्यांना अभिप्रेत आहे तो म्हणजे विकसनशील भारत ज्याला आपण म्हणतोय, तो विकसित भारत होणं, हा बदल आपल्याला अपेक्षित आहे आणि त्या बदलाचा मार्ग या छोट्या छोट्या बदलांतूनच जातो. आणि म्हणून त्या निमित्तानं हे सगळं समजून घेण्याचा हा प्रयत्न आणि त्यासाठी आज ही सगळी मान्यवर मंडळी आपल्या या परिसंवादामध्ये सहभागी झाली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आजच्या या परिसंवादामध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज. नमस्कार. Amar Builders, we build future, presents Eju Disha.